नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आज 17 दिवस पूर्ण. त्यांची ढासळलेली प्रकृती हा चिंतेचा विषय आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं. एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेनेच्या खासदारांसोबत शिंदे शहांच्या भेटीला पोहोचले. मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाचे तीव्र आंदोलन. कार्यकर्त्यांकडून संजय कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालत कचरा फेकण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिर परिसरात आंदोलनाचं सावट. कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक दुकाने बंद ठेवत काळे झेंडे लावून करणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत. बीडच्या केस तालुक्यातील बनकरंजा येथील पुलाच्या निकृष्ट कामाचे व्हिडिओ व्हायरल. प्रशासनाकडून व्हिडिओची दखल घेत पाहणी. संबंधित ठेकेदाराला निकृष्ट कामावरून विचारला जाब. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये मोठी कारवाई. पंचायत समितीतील विस्तार गट विकास अधिकारी संदीप मोरेला 25,000 रुपयांची लाच घेताना अटक. आकाश दुबे याच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या श्रीरामपूर महामोर्चानंतर केलेलं शहर बंद स्थगित. मात्र न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मोर्चेकऱ्यांचा निर्णय. धाराशिवच्या भूमदूत भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. कॅगच्या अहवालात जालना जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या 4 अनुदानित वसतिगृहांमधील गंभीर अनियमितता समोर. 38 कागदोपत्री विद्यार्थी दाखवून लाखो रुपयांचे अनुदान घेतल्याचं उघड. श्री गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंडाल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी. वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा सज्ज करण्याचे निर्देश. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.